नमस्कार श्रोते हो, ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि पहिल्या व्हिडिओला तुम्ही जो उत्तम प्रतिसाद मला दिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून आभार। अशीच प्रेरणा तुमच्याकडून कायम मिळत राहो ही सरस्वती चरणी प्रार्थना। आपण आज टॉनिक या बालमासिकातील लेख ऐकणार आहोत। तो लेख आहे प्रसिद्ध उद्योगपती आणि हॉटेल व्यावसायिक म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते विठ्ठल कामत यांचा। विठ्ठल कामत यांच्या लहानपणीची आठवण आहे। लेखाचे नाव आहे बाप्पाची शिकवण। वयात आलेल्या मुलींच्या लग्नाची चिंता त्यांच्या आईवडिलांना सतावत असते। माझे वडील म्हणजेच बाप्पा अशा चिंताग्रस्त पालकांना त्यांच्या मुलींची लग्न जमवून घेण्यात मदत करत असत। अक्षता टाकायला आपण सर्वांनी वेळेवर यायचं हं, असं आग्रहाचं निमंत्रण एकदा 4 पालक देऊन गेले। लग्न म्हटलं की लहानपणी आमच्यासाठी धम्माल करण्याची नामी संधीच असायची। त्यात एकाच वेळी 4 लग्न, ही तर फार मोठी पर्वणीच होती। आई केव्हा निघायचं लग्नाला, आई केव्हा निघायचं लग्नाला, असं टुमणं नव्या कपड्यात अगदी सकाळपासून मी आईकडे लावलं। तेव्हा ती हळूच म्हणाली की बाप्पांनी तुला आतल्या खोलीत बोलवलंय। मी आत गेल्यावर ते म्हणाले, विठ्ठल आपण या लग्नाला जायचं नाहीये। मला वाटलं 4ही लग्नांच्या खर्चाचा बोजा बाप्पा उचलणार आणि आपण नाही जायचं मजा करायला, हे कसं काय? तेव्हा बाप्पा म्हणाले, अरे बाळा, त्यांच्या लग्नाला त्यांचे नातेवाईक पाहुणे मंडळी सगळे येणार। त्यात आपण गेल्यामुळे उपकाराची फेड करण्यासाठी आपली सरबराई करण्यात त्यांचे त्यांच्या पाहुण्यांकडे दुर्लक्ष होणार। लग्नाचे सर्व आमंत्रित सारखेच असतात, मग आपले श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी आपण का जावं? त्यांचे लग्न कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे हीच प्रार्थना आपण इथून करूया। सामाजिक कार्य करताना एका हाताची खबर दुसऱ्या हाताला कळू द्यायची नाही, हे बाप्पांचं तत्व होतं। ते म्हणायचे, लग्न पत्रिकेवर जास्त खर्च करू नये, कारण मजकूर वाचल्यानंतर ती केराच्या टोपलीत जाते। फटाके बँडबाजा म्हणजे क्षणभंगूर जल्लोष, त्यापेक्षा साध्या चणई चौघड्यात उपस्थितांची अगत्याने विचारपूस करून रुचकर जेवणाने त्यांना तृप्त करावे, हा संदेश देणाऱ्या सफेद धोतर आणि सफेद शर्टातील बाप्पांचा हसरा चेहरा प्रत्येक लग्नपत्रिका पाहिल्यावर माझ्या समोर येतो। संस्कार संस्कार म्हणजे तरी काय असतात? आई वडिलांच्या रोजच्या वागण्यातून मुलांच्या मनावर अगदी नकळतपणे बिंबवली जाणारी शिकवण म्हणजेच संस्कार, नाही का? गरीब बापावर कर्जाचा भार नको म्हणून शेतकऱ्याच्या तरुण मुलीने केलेली आत्महत्या टीव्हीवर बातम्यांमध्ये 1 मिनिट दाखवली जाते, आणि त्याच टीव्हीवर एखादा शाही लग्न सोहळ्यातला करोडो रुपयांचा खर्चही आपण पाहतो। त्यातले 1 लाख रुपये जरी त्या शेतकऱ्याला मिळाले असते तर त्याच्या घरातलं एक आयुष्य उद्ध्वस्त झालं नसतं, असं वाटून जीव हळहळतो, नाही का? पटतंय ना तुम्हाला? मानसिकता बदलायला हवी। माझ्याकडे खूप आहे, त्यातलं थोडंसं इतरांना देऊन त्याचा आनंद खूप मोठा होऊ शकतो। हा विचार जर तुम्हाला आवडला आणि पटला तर नक्की शेअर करा। असेच लेख तुम्हाला जर ऐकायचे असतील तर ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा लवकरच भेटूया।